histamine is synthesized from histidine by the decarboxylation of histidine with the help of enzyme histidine decarboxylase. जर तुम्ही हिस्टिडीन आणि हिस्टामाइनचं जर स्ट्रक्चर बघितलं तर दोघांचं स्ट्रक्चर हे सेम आहे, फक्त एका कंपाऊंडचा चेंजेस आहे, दॅट इज COO, दॅट इज आवर कार्बन डायऑक्साईड. जेव्हा हिस्टिडीन मधनं कार्बन डायऑक्साईड हा रिलीज होतो, देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर हिस्टामाइन. हा हिस्टामाइनचं स्टोरेज कुठे आहे, तर आपल्या बॉडीमध्ये जे मास्ट सेल आणि बेसोफिल सेल्स प्रेझेंट आहे त्यामध्ये हे आपला हिस्टामाइन स्टोर्ड असतो. जेव्हा आपला हिस्टामाइन हा स्टोर्ड असतो तो इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये होतो. हिस्टामाइन हा हिपॅरिन सोबत एक लिंकेज फॉर्म करतो अँड ड्यू टू दिस लिंकेज अवर हिस्टामाइन बिकम इनएक्टिव्ह. जेव्हा एखादी स्टिम्युलेशन येतं तेव्हा हा जो काही हिस्टामाइन आहे तो ऍक्टिव्हेट होतं अँड देअर इज अ रिलीज ऑफ अवर हिस्टामाइन. कशा प्रकारे हा रिलीज होतो, तर हा काही हिस्टामाइन आणि हिपॅरिनचा जो काही बॉन्ड आहे तो ब्रेक होतो विथ द हेल्प ऑफ कॅल्शियम, आणि ब्रेक झाल्यामुळे जो काही इनएक्टिव्ह झालेला हिस्टामाइन आहे तो ऍक्टिव्ह होता आणि रिलीज होतो टू डू देअर ऍक्शन.